पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। दिनांक 27 एप्रिल रोजी मागच्या रविवारीच या ठिकाणी बोलवाड रस्त्याच्या गाडवे कॉलनी लगत आणि अभिनंदन कॉलनी लगत असणाऱ्या ओढ्याला या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा कार्यक्रम पार पडला। यामध्ये कार्यक्रम घेत असताना त्यावेळेला माजी मंत्री आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे साहेबांनी या ठिकाणी एक गमतीनं त्यांनी त्या ठिकाणी शब्द बोलून गेले की संजय मेंढेंनी काँग्रेस बाजूला ठेवून या ठिकाणी मला 4 इलेक्शनला मदत केली। पण तो जो शब्द होता किंवा ते वाक्य होतं ते असं गमतीनं बोललेलं होतं, त्यांनी काय खरोखर बोललेलं नव्हतं खऱ्या अर्थानं। आणि तसंही काय नाही, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाचंच काम मी आजपर्यंत करत आलेलो आहे। यावेळेला आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार असताना सुद्धा मी आघाडीचंच काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून तर माझ्या वार्ड क्रमांक 5 मध्ये मशालला जवळजवळ 467 मताचं लीड या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। काम करत असताना महानगरपालिकेच्या निधीमधून संपूर्ण या वार्डाचा विकास करता येत नाही। त्यामुळं आमदार असतील, खासदार साहेब असतील, पालकमंत्री असतील, यांच्याकडे आम्हाला निधी हा मागावाच लागतो। मग ते कुठल्या पक्षाचे आहेत, कोण आहेत असा विषय एक नसतो, कारण काम आम्ही जे करत असतो ते नागरिकांचंच काम असतं। नागरिकांनी मतदान हे नगरसेवकांना केलेलं असतं, आमदारांना केलेलं असतं, खासदारांना केलेलं असतं। त्यामुळं जास्तीत जास्त जवळचं आणि आपल्या रोजच्या बसवट वाचणारा जवळचा माणूस म्हणजे नगरसेवक असतो। नागरिक बऱ्यापैकी आमच्याकडे येत असतात आणि समस्या सांगत असतात। त्यासाठी निपली महापालिकेत उपलब्ध नसेल तर आम्हाला आमदारांच्याकडून, खासदारांच्याकडून घ्यावंच लागतं। त्याचा पाठपुरावा त्या कामाचा आम्हाला करावा लागतो। परवाचा सुद्धा जो विषय होता तो मी पाठपुरावा केला होता। त्यावेळेला खरोखर पालकमंत्री असताना त्यांनी मला तो निधी दिला आणि त्याचे वर्क ऑर्डर सुद्धा या ठिकाणी झाले। त्या रस्त्याला जवळजवळ 1.5 कोटीचा ड्रेनेज सुद्धा, 1.5 कोटीचा रस्ता आणि 1 कोटीचा ड्रेनेज सुद्धा आम्ही ज्यावेळेला त्याचा पाठपुरावा करत होतो त्यांनी त्याला सुद्धा आपल्याला निधी दिला। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या भागात निधी दिलेला असताना त्या भागातील नागरिकांना बोलवून घेऊन त्यांचा यशस्वी सत्कार करून त्यांच्या हस्ते शुभारंभ करणं हे आमचं आद्य कर्तव्य आम्ही मानून त्या पद्धतीने तो कार्यक्रम घेतला होता। ना मी कुठल्या भाजप पक्षात प्रवेश केलेला आहे, ना भाजपचं कुठलं काम केलेलं आहे। मी काम करत असताना आघाडीचं आणि काँग्रेस पक्षाचंच या ठिकाणी मी काम केलेलं आहे। ओघातनं असं गमतीनं बोललेल्या गोष्टी आमदार साहेबांनी गमतीनं बोललेली ती गोष्ट होती, त्यामुळे ते काय फारसा विषय नाही। आणि मी काम करताना आघाडीचं काम करून मी माझ्या वार्डातनं जवळजवळ 467 मताचं लीड मी आघाडीला मशालला दिलेलं आहे। आता 15 वर्षात तर भरपूर निधी दिला, पण आताच्या ह्या 2-4 वर्षामध्ये जवळजवळ 3-4 कोटी रुपये मला माझ्यासाठी मी खास म्हणून आता परवाच ह्याच्यात त्यांनी असं काय नाही आहे। आम्ही जे काय नागरिकांच्या दृष्टीनं आम्ही जे काय कामं सांगतो कायम खाड्यांचं काम केलंय। याच्या अगोदर तुमच्या वार्डात किती मतदान पडलं? खाड्यांना कधी मत मिळालं नाही? आमच्या वार्डात मी काँग्रेसचं काम करत असताना, आघाडीचं काम करत असताना माझ्या वार्डात कायमस्वरूपी आघाडीला मतदान मिळालेलं जास्त, लीड आमचं आघाडीचंच आहे। लोकसभेला माझ्या वार्डामध्ये 1000 मताचं लीड आहे। त्या लोकसभेला 1000 मताचं माझं लीड आहे। नाही कसं आहे,
त्यांच्या बोलण्याचा भावार्थ किंवा तिथं असणाऱ्या नागरिकांचे मला 500 लोक साक्षीदार आहेत की ते हजून अगदी त्या पद्धतीने त्यांनी बोललेलं आहे. पाठिंबा नाही संबंधित दाखवलेली नव्हती त्यावेळेचा सुद्धा मी खुलासा तुमच्याकडे केला होता. कारण काय झालं की त्यावेळेला सुद्धा त्याने आम्हाला 1-1 कोटी रुपये निधी द्यायचं, आम्ही जरी पदावर नसलो तरी सुद्धा 1-1 कोटी रुपये निधी द्यायचं त्यांनी आश्वासित केलेलं होतं आणि त्यांचा सत्कार करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन गेस्ट हाऊसचा सत्कार करायचा विषय होता. तिथं पाठिंबा किंवा ह्याचा काहीच नव्हता. एक पालकमंत्र्यांनी आम्हाला मोठ्या पक्ष विधेयक जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी आपल्याला सगळ्यांना निधी देतो म्हणून सांगितलं. नाही, माझ्या वार्डात जवळजवळ 3 कोटी रुपये मिळाले. 1 कोटी देतो म्हणजे 3 कोटी नाही, 1 कोटी नाही, प्रत्येकाला 1 कोटी असा विषय होता. प्रत्येक नगरसेवकाला 1 कोटी रुपये देतो. आम्ही दोघांना नगरसेवक, बीजेपीला 1 कोटी, मला 1 कोटी दिले, करणला 1 कोटी दिले. काँग्रेसचा आणि भाजपचा संबंध या मतदारसंघामध्ये खूप दिसतोय. कारण एका सभेमध्ये स्वर्गीय पंतप्रधान साहेब सोबत असताना पालकमंत्री, तेव्हाचे पालकमंत्री सुरेश भाऊंनी बोलले होते की मला विचारायचं होतं कदम साहेब इथला उमेदवार देत नाहीत, माणूस निवडत नाही. एकीकडे तिने त्यावेळेला तसं बोलले होते. आता तुम्ही सगळे नगरसेवक सर्व पक्षीय त्यांच्याकडे निधी घ्यायचा आणि गुप्तपणे भाजपचं काम करायचं, असं काय आहे? नाही, आम्ही गुप्तपणे जर भाजपचं काम केलं असतं, भाजप इथं लढ झाला असतं ना आमच्या वार्डात किंवा मिरज शहरात तरी लीड झालं. किती हजार मताचं फक्त लीड आहे, ऐकलं नाही. 1000 मताचं फक्त लीड आहे ना, 950 मताचं लीड आहे. असं नाही, आम्ही जर काम केलं नसतो तर तेवढी मतं शिवसेनेला पडली असते का, कशाला पडली असते का? मागच्या वेळेला आम्ही आता तुम्ही लोकसभेला बघा, लोकसभेला किती मतदार आहे मशालला. आम्ही विशाल दादांचं काम केलं होतं त्यावेळेला मशालचं काम केलं म्हणूनच एवढी मतं मिळाली ना. मुद्दाम टार्गेट केले जाते का? एकीकडे मिटिंग घेऊन तुमचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणतात की तुम्ही सांगलीत अपक्षाचा प्रचार केला, इकडे भाजपचे आमदार म्हणतात की माझा प्रचार केला. ते मुद्दाम तुम्हाला गंमत आहे का? मुद्दाम तुम्हाला टार्गेट केलं जाते? नाही, परवा जे आमदार साहेबांनी बोलले ते तुम्ही आता गमतीनच त्यांनी इथं विषय काढला होता. जसं मागच्या वेळेला तुम्ही मगाशी सांगितलं की ऐका, त्या सिव्हिल चौकातलं, सांगलीच्या सिव्हिल चौकाचं उद्घाटन त्यावेळेला ते पालकमंत्री होते, त्यावेळेला सुद्धा त्यांनी मंत्री महोदयाने त्यावेळेला असं सांगितलं होतं की कदम साहेब मला विचारूनच माझा पुढचा उमेदवार देतात. ते काय तसं काय सत्य आहे का? नाही, तसं काय नसतंय. प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं आपापलं काम करत असतो. हो, नाही, मी काय भाजपचा प्रचार केला नाही ना. ती जे अपक्ष आहे ते सुद्धा वसंतदादा घराण्याची ती सून आहे. लक्षात आलं का? मदन भाऊचं या काँग्रेस पक्षासाठी फार मोठं योगदान आहे. वसंतदादा घराण्याचं काँग्रेस पक्षासाठी योगदान आहे. म्हणून ते अपक्ष उभारले तर आम्ही त्याचं मतदान केलं म्हणजे काय मी भाजपचा प्रचार केला नाही. ते काँग्रेस काँग्रेसच्या विचाराचेच अपक्ष उमेदवार आहेत. गद्दार नाही, मग कसं आहे, शेवटी त्यांचा प्रचार केला नाही म्हणून त्यांनी सांगे बोलले. पण आता दादा घराण्याशी आमचे जवळजवळ माझे 30-35 वर्षापासूनचे संबंध आहेत, आमचे जवळचे संबंध आहेत. आणि ते दादा घराणे हे काँग्रेस पक्षाचंच आहे. काँग्रेस पक्षासाठी दादा घराण्याचं मोठं योगदान आहे. त्यात खास करून मदन भाऊंचं सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान आहे. आणि त्यांच्या पश्चात वहिनी जर तिथे इलेक्शनला वापरले तर आमचं काम करायला आम्ही करायला असं लागेल. ते परवा शहर जिल्हाध्यक्षांनी जे केलं पक्षाच्या ह्याच्यात चौकटीत बसते का? तुम्हाला कोणालाही पदाधिकारी विचारला, संस्थेत जाऊन त्यांनी बैठका घेतल्या, तुम्ही म्हणताय डावलं, बरोबर डावलं होतं? प्रत्येकाला तिथे कसं होतं की त्यांनी मेसेज त्यांच्या पीएने फोन करून सगळ्यांना फोनवर सांगितलेलं होतं. मला फक्त मेसेज त्यांनी टाकलेला होता, बाकीच्यांना फोन करून सांगितलं म्हणूनच मी त्यांना विचारलो. आणि ते पदाधिकारी शहराध्यक्ष आहे मी, मला तर काय कानावर नाही किंवा मला काय त्यांचा निरोप नाही किंवा काय नाही. असेल ना, दिला असेल ना पदाधिकारी. आम्ही अजून आहे ज्या वेळेला त्याने त्यांचा काय आमच्या कारवाईत आधी पाठवलं असेल प्रदेशाध्यक्षांच्याकडे किंवा वरिष्ठांच्याकडे काय पाठवलं, ज्या वेळेला निरोप येईल त्यावेळेला बघता येईल. कारवाई केली तर भाजप, मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे, मी काँग्रेस पक्षाचंच काम करणार. काँग्रेस वारंवार म्हणाले काँग्रेस एकनिष्ठ आहे, ज्या पक्षासाठी तुम्ही एवढे एकनिष्ठ म्हणून सांगताय ते कारवाई करायच्या प्रयत्नात आहेत. आणि इकडे भाजप तुम्हाला 1 कोटीचा निधी देते, तुम्हाला म्हणजे काम केलं एक प्रकारची ऑफर देते, तुम्ही यांना नाही म्हणताय आणि कारवाई करते तुम्ही एकनिष्ठ सांगताय. नाही, कसं आहे
भाजपचे ऑफर आहे त्याला काय विषय नाही आहे. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, काँग्रेस पक्षातच राहणार. दुसरी गोष्ट अशी आहे की निधीचा जो विषय आहे तो निधी मी ज्या वेळेला कुठलेही आमदार असू, आमदार शरद पाटील होते त्यांच्याकडे सुद्धा मी निधीसाठी पत्र देत होतो, मागणी करत होतो. त्यानंतर हफीजभाई दत्तूर यांच्याकडे सुद्धा मागणी करत होतो. सगळ्या पक्षाचे, आता मी संजय काकांच्याकडे सुद्धा त्यावेळेला पत्र देऊन त्यांच्या निधीची मागणी केलेली होती. खासदार होते ते, भाजपचे होते. त्यानंतर आता आपले अजितदादा गटाचे आमदार आपले हे आहेत इद्रिसभाई नायकोड आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मी माझ्या वार्डाच्या कामासाठी निधी मागणीचं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे निधी मागणीसाठी हा विषय कुठल्या पक्षाचे आमदार आहेत किंवा कुठल्या पक्षाचे खासदार आहेत हा विषय नाही. माझ्या वार्डातल्या नागरिकांचं काम होणं हे फार महत्वाचा विषय आहे. बापू, तुम्ही वार्डासाठी 25 वर्ष भरपूर करताय सारखं, आता प्रत्येक वाक्य तुमचं वार्डासाठी हे आहे. तुम्ही एका काँग्रेस पक्षासारख्या मोठ्या पक्षाचे शहर अध्यक्ष आहे, पूर्ण शहराची जबाबदारी तुमच्यावर आहे एक अध्यक्ष म्हणून. पण काँग्रेसचं शहरामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी काही आंदोलन अस्तित्व आहे का हे ठेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केल्याचं आम्हाला दिसत नाही. तुम्ही वार्ड 100% व्यवस्थित ठेवला आहे आणि अशी चर्चा पण आहे की प्रभाग 5 मध्ये तिन्ही नगरसेवक भाजपमध्ये जाणार आहेत आणि हा विषय संपणार आहे. परंतु अध्यक्ष म्हणून तुम्ही शहरात काँग्रेस रुजवण्याचं चर्चा काय आहे त्याला महत्व नसतं. चर्चेला महत्व नाही. शहरात उद्या काय आहे, चर्चा काय आहे त्याला महत्व नाही. आम्ही त्या प्रत्यक्षात काय आहे ते महत्वाचं आहे. शहरात काँग्रेस का मोठी करायसाठी काही चालू नाही. शहरात काँग्रेस नाही कसं कोण बोलते. तुमचा काँग्रेसने ज्या वेळेला लीड घेतलं त्यावेळेला एक खासदार झाला आणि काँग्रेसने ज्या वेळेला लीड घेतलं त्यावेळेला एवढे आम्ही आघाडीला मत मिळवून देऊ शकलो. जेवढं बोलावं तुम्ही असं नाही आहे. लोकसभेला सगळ्या पक्षाचे लोक होय की लीड कोणी घेतलं? काँग्रेस पक्षाने घेतलं ना. लीड काँग्रेस पक्षानं घेतलं. काँग्रेस पक्षानं लीड घेतलं त्यामुळे तर विजय होऊ शकला ना. सगळ्या पक्षाने मदत केली पण लीड हे काँग्रेस पक्षाने घेतलं. विधानसभेला सुद्धा लीड मिळालं 1000 मतात. बघा शहरात 1000 मताचं फक्त लीड मिळालं. कुठे आम्ही जर हे ऐकून घ्या त्यावेळेला लोकसभेला सुद्धा आम्ही नसतं ते काय नाही. काँग्रेसनं मदत केलीच ना लोक विधानसभेला मशालला.